स्टँड-अप कॉमेडियन कुमार कामरा यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या व्यंग कवितेप्रकरणी दाखल तक्रारीवर विशेष न्याय हक्क समितीसमोर सुनावणी पार पडली. यावेळी प्रवीण दरेकर आणि कुमार कामरा यांची समोरासमोर साक्ष नोंदवण्यात आली. स्टँड-अप कॉमेडियन कुमार कामरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या व्यंग कवितेवरून राजकीय वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी विशेष न्याय हक्क समितीकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर आत्तापर्यंत 2 ते 3 वेळा सुनावणी पार पडली आहे. आज झालेल्या सुनावणीत प्रवीण दरेकर आणि कुमार कामरा यांची समोरासमोर साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी दरेकर यांनी कामरांवर केलेले आरोप समितीसमोर वाचून दाखवले. स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती व्यंग कविता केली होती. ते प्रकरण आपल्याला सर्वांना माहिती आहे. याबाबतीत माननीय प्रवीण दरेकर साहेबांनी विशेष हक्क समितीकडे त्याची तक्रार नोंदवली होती. त्यानुसार 2 ते 3 वेळा कुमार कामरा यांची हिअरिंग झाली. आज दरेकरांची आणि कामरांची समोरासमोर साक्ष नोंदवली गेली. त्या साक्षीमध्ये दरेकरांनी केलेले आरोप हे त्यांच्यासमोर वाचले गेले आणि दरेकरांनी देखील ते वाचून दाखवले. तसेच काही प्रश्न समिती अध्यक्ष म्हणून मी कुणाल कामरांना विचारले, पण त्यावरती त्यांचं म्हणणं असं होतं की मी चूक केलेलीच नाही. त्यामुळे आजची त्यांची साक्ष नोंदणी पूर्ण झालेली आहे. सदर प्रकरणामध्ये सुषमा अंधारेंना देखील नोटीस बजावली होती, परंतु त्यांची तब्येत खराब असल्याचं त्यांनी पत्र पाठवलं आणि ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. त्याचं देखील त्यांनी पत्र पाठवल्यामुळे त्यांची आज साक्ष नोंदवली गेली नाही. येणाऱ्या 10 ते 12 दिवसात सुषमा अंधारेजींची पण साक्ष नोंदवली जाईल प्रवीण दरेकरांच्या समोर आणि त्यानंतर लवकरात लवकर या बाबतीतला निर्णय समिती घेईल. नाही, अशी शिक्षा सांगता येत नाही ना. पुढील कारवाई काय असणार आहे? आम्ही त्यांना शिक्षेच्या बाबतीत देखील शेवटच्या कॉलममध्ये त्यांचा गुन्हा मान्य असेल तर ते दिलगिरी व्यक्त करणार का, अशा प्रकारचं देखील आम्ही त्यांना एक प्रश्न होता तो देखील मी त्यांना विचारला. त्यावरती त्यांच्या वकिलांनी काही पेपर आम्हाला सबमिट करतो म्हणून सांगितले. आता त्यांचे पेपर काय सबमिट होतात ते त्याबाबतीत काय म्हणतात ते ऐकून मगच समिती योग्य तो निर्णय घेईल. कोणालाही द्वेषभावनेने कोणावरही कारवाई केली जाणार नाही. कोणालाही वाईट नजरेने बघून एखाद्यावरती राग काढण्याचं काम केलं जाणार नाही. समितीने आत्तापर्यंत 6 निर्णय घेतले. 6 निर्णयापैकी 4 लोकांना दिलगिरी व्यक्त केल्यानंतर माफीनामा दिल्यानंतर आम्ही सोडलेलं आहे. 2 प्रकरणामध्ये मागच्या अधिवेशनात आपण पाहिलं असेल की त्यांना शिक्षा सुनावली गेली. त्यांनी सभागृहात येऊन दिलगिरी व्यक्त केली आणि एका व्यक्तीने दिलगिरी न व्यक्त केल्यामुळे त्याला 5 दिवसाची शिक्षा देखील झालेली आहे. त्यामुळे अशाच पद्धतीत त्यांना देखील एक चान्स कुणाल कामराला दिला गेला आहे. आता पुढे एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगतो की कुठल्याही द्वेष भावनेने कोणावरही कारवाई होणार. पण त्यांच्या वागणुकीवरनं एकंदरीत जेव्हा तुमच्याशी संवाद साधला जातो तेव्हा वाटतंय तुम्हाला की ते येणाऱ्या काळामध्ये नाही, मी काय त्याचं टी शर्ट बघायला बसलो नव्हतो, त्याच्यामुळे मी काय घातलं ते पाहिलं नाही. परंतु समितीसमोर अतिशय चांगल्या पद्धतीने ते वागले. समितीसमोर आम्ही समितीचा कार्यभार हा मराठीत चालतो, त्यामुळे मागच्या वेळेला मी आणि अनिल परब साहेबांनी त्यांना सांगितलं होतं की पुढच्या वेळी येताना मराठी समजेल असा वकील तुम्ही घेऊन येता. आज ते मराठी समजेल असा वकील घेऊन आले होते. त्यामुळे माझ्या प्रश्नाची मराठीतली उत्तरही त्यांनी काही दिली आणि जी त्यांना नाही कळली ती त्यांनी त्यांच्या वकिलाच्या माध्यमातून समजून घेतली आणि उत्तरं दिली. त्या घटनेसंदर्भात त्यांना खेद आहे का? खेद असेल तर ते माफीनामा देतील, खेद नसेल तर नाही देणार. नाही, त्यांचं म्हणणं आहे की मी व्यंगातून गाणं निर्माण केलं. माझा हेतू कॉमेडी करण्याचा आहे आणि कॉमेडी हा माझा व्यवसाय आहे. त्यामुळे मी ते केलं आणि लोकांना ते आवडलं म्हणून लोकांनी ते पाहिलं. त्यामुळे प्रथमदर्शनी तरी त्यांना त्याबद्दल स्वतःला चूक केली असं वाटत नाही.